राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर झाला। यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आणि नेमका हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होता। तसेच शेतकऱ्यांची देखील अशी मागणी होती की लवकरात लवकर पैसे आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये नाही, 4,000 रुपये नाही तर तब्बल 6,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, आता तुमच्या देखील खात्यावरती एकूण 6,000 रुपये जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून देखील आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता मागील काही दिवसांपासून असं सांगण्यामध्ये येत होतं की आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, काल शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले, आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले, असं रोज बातम्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। परंतु प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नाही। नेमका हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते। शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा होती आणि त्यातच ही अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना आता या ठिकाणी म्हणजेच की पैसे मिळणार आहेत। अखेरकार अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारने शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवलेली असून आता खटाखट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता स्क्रीनवरती बघू शकता, शेतकऱ्यांसाठी खुश खबर, खात्यावरती खटाखट जमा होणार एकूण 6,000 रुपये अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे तर 2,000 रुपये जमा होतील, मग हे 6,000 रुपये कसे जमा होणार? तर बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुमच्या खात्यावरती आता एक नाही, 2 नाही तर तब्बल 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत। आता कोणकोणते 3 हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होणार, नेमके हप्त्याचे पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही, सर्वात आधी कोणत्या बँकेत पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, आज खरंच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का, नेमके पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता 3 ते 4 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। आता कशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा होणार आणि हे जे 6,000 रुपये जमा होणार आहेत, हे जे 3 हप्ते जमा होणार आहेत, हे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार, सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। हप्त्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। स्क्रीनवरती बघू शकता, शेतकऱ्यांसाठी खुश खबर, खात्यावरती खटाखट जमा होणार 6,000 रुपये अशा पद्धतीची बातमी आहे। आता सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। पैसे कधी जमा होणार, हप्ते कधी जमा होणार आणि हप्ता जमा होण्यास विलंब का झाला, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, त्यामुळे फक्त व्हिडिओला लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला। आता या बातमीमध्ये नेमकं काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघूया। तर या ठिकाणी बघू शकता,
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता एकत्र जमा केला जाणार आहे. याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. पीएम किसानचा हप्ता असेल आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता, अशा पद्धतीने याच फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजेच की याच महिन्यामध्ये पैसे जमा होणार हे तर तुम्हाला माहिती झालं, परंतु याच महिन्यामध्ये पैसे नेमके कधी, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, किती वाजता, कोणत्या वेळेला जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र जमा होणार आहेत आणि एकूण 6,000 रुपये आता जमा होणार आहेत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये 6,000 रुपये दिले जातात. दरम्यान त्यानंतर आता राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 12,000 रुपये दिले जातात. केंद्र सरकारचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे 6,000 रुपये, अशा पद्धतीने वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात. आणि आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 6,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत, जमा होणार आहेत. आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वर्षभरामध्ये 3 हप्ते दिले जातात. दर 4 महिन्यांनी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असतात. पीएम किसानचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये दिला होता. त्यानंतर पुढचा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये जमा होणार आहे. याच सोबत फेब्रुवारीमध्ये नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा होणार हे आता तुम्हाला समजलंच असेल. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता बघा, नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता अजूनही दिलेला नाही, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या वेळेस जमा झाला त्याच वेळेस नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते. आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होण्याची वेळ झाली आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीएम किसानचे 2,000 रुपये देण्यामध्ये येतील, असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना एकूण आता 6,000 रुपये दिले जाऊ शकतात. हे पैसे नेमके कधी येणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. आता कशा पद्धतीने तुमच्या देखील खात्यावरती 6,000 रुपये जमा होऊ शकतात हे तुम्हाला समजलं असेल तर बघा, पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 21 हप्ते जमा झाले असून आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होईल. 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खरं तर मागील काही दिवसांपूर्वीच म्हणजेच की साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करणे अपेक्षित होते, परंतु काही कारणास्तव नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला. आता समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये आणि या ठिकाणी 9व्या हप्त्याचे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, रखडलेला 8वा हप्ता आणि लगेच आता 9वा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा होतील. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. 2 हप्त्यांचे 4,000 रुपये. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे एकूण किती होईल तर 4,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये. 4,000 आणि 2,000 म्हणजेच की एकूण किती तर 6,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी
समोर आली आहे। आता कशा पद्धतीने 6,000 रुपये जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल। 3 हप्त्यांचे किती एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता अशा पद्धतीने पैसे खात्यावरती जमा होणार। आता खात्यावरती 3 हप्त्यांचे 6,000 रुपये जमा होणार आणि याच फेब्रुवारी महिन्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार हे तर तुम्हाला समजलं असेल। परंतु या सर्व हप्त्यांच्या लाभासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा पडला असेल की हप्त्याच्या लाभासाठी मग आम्ही काय केले पाहिजे, तर बघा हप्त्याच्या लाभासाठी E-KYC करणे अनिवार्य आहे। आता PM किसान योजनेच्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळवायचे असतील किंवा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये मिळवायचे असतील तर या सर्व हप्त्यांच्या लाभाकरिता तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। कोणतं काम, तर तुम्हाला E-KYC पूर्ण करावी लागणार आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांनी E-KYC केले आहे, ज्या शेतकऱ्यांची E-KYC पूर्ण आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा होतील। अन्यथा जर E-KYC नसेल तर 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, E-KYC केले जर तुम्ही नसेल तर E-KYC तात्काळ करून घ्या। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम, बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घ्या। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते E-KYC करा। E-KYC कुठे करावे, तर तुमच्या गावातील एखाद्या CSC सेंटरवरती जाऊ शकता। आपले सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये E-KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील एखाद्या CSC सेंटरवरती जायचं आहे किंवा आपल्या सेवा केंद्रावरती जायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर जे तिथले म्हणजेच की जे तिथे असतील, म्हणजेच की कोणी असेल CSC सेंटर चालवणारे असतील किंवा जे तिथे कोणी असतील तर त्यांना तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर आता म्हणायचं आहे की आता नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे आता आमच्या खात्यावरती जमा होणार आहेत, त्यामुळे आम्हाला E-KYC करायचे आहे असं तुम्ही त्या ठिकाणी CSC सेंटरमध्ये जाऊन म्हणू शकता। आणि त्या ठिकाणी मग जे तिथले कोणी असतील साहेब किंवा म्हणजेच की जे कोणी असतील तर ते तुमची E-KYC पूर्ण करतील। आणि E-KYC करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे। म्हणजेच की E-KYC करण्यासाठी तुम्ही आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे आणि E-KYC पूर्ण करायचे आहे। E-KYC पूर्ण केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घ्या। त्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसतं, त्यामुळे खात्यावरती पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करा। आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल, फार्मर ID काढलेले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घ्या। केंद्र सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक योजनांच्या लाभासाठी फार्मर ID अनिवार्य करण्यामध्ये आले आहे। तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल किंवा इतर कोणत्याही योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता E-KYC करणे हे या ठिकाणी म्हणजेच की फार्मर ID काढणे हे अनिवार्य आहे। म्हणजेच की प्रत्येक योजनेच्या लाभासाठी फार्मर ID असणं आवश्यक आहे। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशांनी फार्मर ID काढून घ्या। फार्मर ID असणे अत्यंत आवश्यक आहे। आता पहिलं महत्त्वाचं काम, E-KYC नसेल तर E-KYC करा। त्यानंतर तुमच्याकडे फार्मर ID नसेल, फार्मर ID काढलेले नसेल तर फार्मर ID काढून घ्या। आणि त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। आणि जर ही सर्व कामे पूर्ण असतील तर आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता हप्त्याच्या लाभासाठी 3 हप्त्यांच्या एकूण 6,000 रुपयांच्या लाभासाठी कोणती कामे केली पाहिजे आपण या ठिकाणी बघितलं आहे। आता याच महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे येणार असं सांगण्यामध्ये आलं आहे, परंतु नेमके पैसे नेमके हप्ते कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा, अद्याप देखील सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी याच म्हणजेच की विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार याच फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। साधारणतः
28 तारखेपर्यंत म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आता पैसे जमा होतील। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। ज्या शेतकऱ्यांची कामे काही म्हणजेच की अपूर्ण असतील, समजा KYC नसेल तर KYC करा, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, फार्मर ID काढलेली नसेल तर फार्मर ID काढून घ्या। ही कामे तात्काळ करून घ्या, कारण की आता अवघ्या काही दिवसांमध्ये हप्ता जमा होणार आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार 1 नाही 2 नाही तर आता 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता प्लस 9वा हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते 2 हप्त्यांचे 4000 रुपये आणि PM किसान योजनेचा इतवा तर 22वा हप्ता 22व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमोचे 4 आणि PMचे 2 या म्हणजेच की या 3 हप्त्यांचे किती होईल तर 6000 रुपये आता जमा होतील। कधी तर याच फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हे पैसे जमा होतील। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी खूप उशीर झाला आहे। सरकारने लवकर हप्ता देणे अत्यंत आवश्यक होते। आता शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी म्हणजेच की शेती कामासाठी किंवा इतर काही खर्चांसाठी पैशांची गरज असते। आता हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी सरकारने हप्ता हा लवकरात लवकर देणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारने जर लवकरात लवकर पैसे दिले तर नक्कीच शेतकऱ्यांना आधार मिळू शकेल, दिलासा मिळू शकेल। आता जी माहिती समोर आली आहे त्यानुसार तर आता लवकर पैसे जमा होणार असं तर सांगण्यामध्ये आलं आहे। 3 हप्त्यांचे 6000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघितली आहे। ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।